नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी चिकन कलेजी मसाला। त्यासाठी इथे मी कलेजी आणि पेटा असा मिक्स घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित स्वच्छ धुवून असा कट करून घेतलेला आहे। तुम्हाला फक्त कलेजी घ्यायची असेल तरी घेऊ शकता। आता आपण इथे कलेजी मध्ये 1 चमचा हळद घालणार आहोत आणि 1 मोठा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व कलेजीला आपण असं लावून घेणार आहोत चोळून। हे पहा, या पद्धतीने मस्त चोळून हा सर्व मसाला जो आहे कलेजीला लावून झालेला आहे। आता आपण याला तळून घेणार आहोत। तळण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई छान मस्त गरम होऊ द्यायची अगोदर। आता इथे 4 मोठे चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झालं की हे कलेजी आणि पेटा आहे हे तेलामध्ये सोडून घ्यायचं। इथे सोडताना जरा हळूवार सोडा, कारण तेल अंगावर उडण्याची शक्यता असते। या पद्धतीने सर्व असं कलेजी तेलामध्ये सोडून घ्यायची। आणि आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि 5 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत। पाहूया 5 मिनिटांनंतर। पहा किती छान पाणी सुटलंय मस्त कलेजीला। आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं। हे पहा, या पद्धतीने छान अशी परतून घ्यायची। आता परत आपण मोठ्या गॅसवर हे अजून 5 मिनिटं हे पाणी आटेपर्यंत शिजवून घेणार आहोत। या पद्धतीने कलेजी फ्राय केली ना की खूप छान लागते। चला आपण मसाल्याची तयारी करूया। इथे 2 मीडियम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत। टोमॅटो घेतले आहेत 2, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। आणि यामध्ये तुम्ही अद्रकही घेऊ शकता, 1 इंच आल्याचा तुकडा। आता आपण कांदा छान भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी तवा ठेवलेला आहे आणि सर्व कांदा यावरती असा पसरवून घेत आहे। कांदा मस्त गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता कांद्याला मस्त रंग बदललेला आहे। तर यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातला आहे आणि तेलावरती हा कांदा असा छान परतून घ्यायचा। इथे मसाल्यामध्ये कांदा आपण नंतर शिजवणारच आहोत, तरी हे असं छान परतायचं। आता इथे खोबऱ्याचे काप जे आहेत ते असे पातळ करून घेतले आहेत। इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता।
पहा आता खोबरं मस्त लालसर रंगावर आपल्याला भाजायचं आहे. आणि इथे लसणाच्या पाकळ्या मी ज्या आहेत त्या टाकून घेत आहे. यामध्ये आलं हे ऍड करू शकता तुम्ही. आमच्या घरामध्ये आज आलं नव्हतं म्हणून आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे म्हणून मी नाही घातलं आहे. हे पहा या पद्धतीने मस्त असं कांदा खोबरं आणि हे जे आहे लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि आता इथे 2 टोमॅटो होते ते असे कट करून तेही यामध्ये असे भाजून घ्यायचेत आपल्याला. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजायचा आहे. या पद्धतीने आपण आता हे सर्व भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे वाटण. पाहूयात आपली कलेजी कशी शिजली ते. बघा पाहू शकता पाणी संपूर्ण आटलेलं आहे आणि आता मस्त तेल सोडलेलं आहे कलेजीने. इतपत आपल्याला मस्त कलेजी अशी फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा मस्त आपली कलेजी फ्राय झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. मसालाही आपला थंड झालेला आहे. आता आपण याला अजून थोडासा थंड होण्यासाठी वाट बघूया आणि मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊया. हे बघा वाटण रेडी आहे. थोडंसं पाणी घालून मी वाटण वाटलेलं आहे. अगदी जास्त पाणी नाही घालायचं. आणि इथे मसाले बघा घरगुती मसाला आहे. चिकन मसाला, धने पावडर, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. आता ही जी कलेजी आहे तेलामधून आपण अशी निथळून काढून घेणार आहोत एका ताटामध्ये. पाहू शकता किती तेल सुटलेलं आहे ते कलेजीला. हे बघा या पद्धतीने सर्व कलेजी आपण काढून घ्यायची. आणि इथे आता गॅस चालू केलेला आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा जिरं घातलंय, कढीपत्त्याची पाने आणि आता हे मस्त भाजून घ्यायचं. आणि आता यामध्ये हे जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आणि वाटण छान भाजून घ्यायचं. या पद्धतीने मस्त असं हलवून सर्व बाजूने वाटण आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. त्याच तेलामध्ये आणि बनवत आहोत आपण. त्याच कढईमध्ये बनवायचं आहे. पाहू शकता आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे. आता हे जे आपले मसाले होते ते यामध्ये टाकून घेतले आहेत आणि ते पण मी आता 1 मिनिटभर मस्त भाजून घेणार आहे. छान मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे. बघा पाहू शकताय मस्त मसाला आपला भाजून झालेला आहे. तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्यांना.
आता आपण यामध्ये फ्राय केलेले जे कलेजी आणि पेट आहे हा टाकून घेणार आहोत. आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरची चवी छान उतरते मस्त, त्यामुळे भरपूर घालायची. आता मस्त छान असं भाजून घ्यायचं. मसाला असा कोट पूर्ण करून घ्यायचा आपल्या कलेजीला. बघा या पद्धतीने सर्व बाजूने असा छान असं हलवून घ्यायचा आहे मसाला. तुम्ही अशीही ठेवू शकता. अगर तुम्हाला जर अशी सुकी कलेजी हवी असेल तर अशी ठेवू शकता, पण आपण ग्रेव्ही बनवत आहोत त्यामुळे इथे मी गरम पाणी घातलेलं आहे. आणि शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे ग्रेव्हीमध्ये, म्हणजे तरी खूप छान येते ग्रेव्हीला. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सर्व. इथे मी अजून थोडं पाणी ऍड करणार आहे. हे बघा पाहू शकताय, गरम पाणी घातल्यानंतर तरी किती छान आलेले आहे. आता आपण मस्त उकळून घेऊया. एक 5-7 मिनिटं मस्त उकळून घेऊया, म्हणजे आपला कलेजी मसाला तयार आहे. आणि तुम्ही हा भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.